लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची एक बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनाबद्दल या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी मोठी वक्तव्य केलेलं आहे, मोठी या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे। तर या ठिकाणी काय घोषणा असणार आहे, लाडक्या बहिणीसाठी काय आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर 17वा हप्ता 18वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, ज्या लाडक्या ताईंना अजून 17वा हप्ता भेटला नाहीये त्यांना नक्की तो भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। एकदम पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तर लाडक्या बघायला लाडके ताई आता म्हणत आहे की 17वा हप्ता सर भेटणार आहे का नाही, तर लाडक्यांनो बघा लक्षात घ्या 17वा हप्ता तुम्हाला आज भेटला आहे का, कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचंय। आणि ज्या ज्या लाडक्या ताईंना 17वा हप्ता मागच्या 2-3-4 दिवसामध्ये भेटला असेल त्यांनी पण आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे, कारण की लाडक्या ताईंनो आज देखील बऱ्याच लाडक्या ताईंची मेसेज येत आहेत की सर आम्हाला हप्ता अजून वाटप झालेला नाहीये, हप्ता अजून भेटलेला नाहीये। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला मी तेव्हाच सांगितलं होतं शनिवारपर्यंत तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, नंतर तुमचे हप्ते या ठिकाणी भेटण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत। तर त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हप्ता मिळणे खूप 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 चान्सेस कमी आहेत। त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जे अपेक्षावर बसले असतील लाडक्या ताई की सर 17वा हप्ता मला भेटेल का नाही, तर त्यांना परत सांगतोय लाडक्यांनो 17वा हप्ता आता तरी वाटप होणं शक्य नाही। आता बघा बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर मग आम्हाला 17वा 18वा हप्ता भेटणार आहे का नाही, आमचे पुढचे हप्ते तरी चालू राहणार आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जरी 17वा तुम्हाला हप्ता भेटला नसला तरी 18वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे का नाही हे तुम्हाला सांगणार आहे। आणि 18वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे, कारण की बघा 12वा 13वा 14वा हप्ता जवळजवळ 26 लाख लाडक्या ताईंना भेटला नव्हता आणि नंतर त्यांना 15वा हप्ता भेटला। म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंचे हप्ते या ठिकाणी बंद झाले होते त्यांना पुढचे हप्ते भेटले, भले ते 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही पण 15वा 16वा हप्ता 17वा हप्ता पण त्यांना भेटला। तर मग असं होऊ शकतं का लाडक्या ताईंनो की 17वा हप्ता जरी आता भेटला नसला, काही कारणास्तव भेटला नसला तरी 18वा 19वा हप्ता भेटणार का, पुढचे हप्ते तरी चालू राहणार का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची मोठी बातमी दाखवणार आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काय बोलले ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी सांगणार आहे। तर या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत, ते हप्ते चालू होणार आहेत का ते तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर खरंच हप्ते मिळणार का हे तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या ताईंनो काळजी करू नका, आणि 18वा हप्ता केव्हा मिळणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा गोष्ट बघायचं आहे। एक पहिली गोष्ट तुम्हाला दाखवायला होती म्हणजे TV9 ची आजची, तर लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे TV9 ची काय आनंदाची बातमी आहे, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी काय बोललेले आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित या ठिकाणी दाखवत आहे। लाडक्या ताईंनो TV9 ची बातमी तुमच्या समोर दिसते। लाडक्या ताईंनो वेळ बघा, वार बघा, 5 जानेवारी 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी बघा। आनंदाची बातमी काय आलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। काय बातमी बघा, लाभार्थी महिलांचं ते सर्वात मोठं टेन्शन दूर, देवाभाऊंची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा एक आनंदाची बातमी आली आहे, आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीबद्दल एक महत्त्वाची बातमी दिली आहे, मोठी घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ आता काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने ही योजना काढली होती आणि त्या योजनेसाठी लाडक्या देवेंद्र फडणवीस यांनी मोठी विधान केलेलं आहे। तर काय बातमी त्यांची ती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। तर TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा। लाडक्या ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। एक या ठिकाणी बघा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना ही आहे, पण महत्त्वाची तुम्हाला बातमी दाखवतो। एवढं सगळं वाचायची आता गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट पॉइंटवर या ठिकाणी दाखवतोय बघा। आचारसंहिता बघा, नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होती आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली, त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे रखडले होते। मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आलेले आहे, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑलरेडी भेटलाय। आता बघा या ठिकाणी तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे बघा। आता डिसेंबर महिना ऑलरेडी संपलाय, जानेवारी महिना चालू झालाय, मग डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरात लवकर अकाउंटला येणार अशा स्वरूपाची बातमी TV9 नी दिलेली आहे बघा। ही पहिल्यांदाची बातमी तुम्हाला लाडक्या ताईंना दाखवत आहे। नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला
लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला येणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी काय बोलले आपण हे ठिकाणी बघू शकतो. लाडक्यांनो, सरकारने या योजनेसाठी केवायसी सुरू केल्यानंतर आणि आधी देखील काही महिलांचे नाव या योजनेतून वगळण्यात आले होते, तेव्हापासून ही योजना बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून येत होते. त्यामुळे ही योजना खरंच बंद होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात येत होता. आणि देवेंद्र फडणवीस यांनी बघा जालना या ठिकाणी बोलताना बोललेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच लाडक्या बहिणींना लखपती दिली करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली बघा. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, तुम्हाला जो हा लाभ भेटत आहे तो लाभ या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार आहे. तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटले नाहीये त्यांना, म्हणजे सॉरी 17वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना या ठिकाणी काही अडचणी घेऊ नका लाडक्यांनो, टेन्शन घेऊ नका. त्यांना 18व्या हप्त्याच्या वेळेस परत या ठिकाणी चालू होणार आहे. बरं, या ठिकाणी 17वा हप्ता तुम्हाला जरी भेटला नसेल काळजी करू नका, 18वा हप्ता तुम्हाला भेटेल या ठिकाणी ही. आणि त्याच्या पण काही पात्रता आहेत. तुम्ही म्हणाल की सर परत आमचे चालू होतील का, असं समजू नका. काही त्याच्या गोष्टी पण आपल्याला चेक करावं लागतात. त्या गोष्टी चेक झाल्यानंतर तुम्हाला 18वा हप्ता सुरू होणार. जसं 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता पण 15वा हप्ता भेटला, त्या स्वरूपात 18वा जरी हप्ता 17वा हप्ता जरी भेटला नसेल तरी 18वा हप्ता भेटू शकतो. लाडक्यांनो, काळजी करायची गरज नाहीये. आता बघा त्याच्यानंतर बघा लाडक्यांनो काही प्रश्न आले होते, ते प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. हे केवायसी केले तरी पैसे आलेले नाही. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडके ते या ठिकाणी टेन्शन का घेत आहेत. केवायसी केलीये, केवायसी केल्यानंतर तरी कमीत कमी पैसे यायला पाहिजेत. बघा केवायसीचा अर्थ काय होतोय, आधार कार्ड या ठिकाणी यादीमध्ये उपलब्ध आहे असं केल्यानंतरच केवायसी होते. सगळ्या लाडक्याची केवायसी होत नाही. ज्या ज्या लाडक्याची पात्रतेमध्ये यादीमध्ये नाव आहे त्यांचीच केवायसी होते. आणि केवायसी केल्यानंतर तरी असं लाडक्यांना वाटायला की हप्ता आपल्याला भेटेल, पण असं लाडक्यांना समजू नका. केवायसी केली तर हप्ता भेटेल ते समजू नका, कारण त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि चेक करूनच तुमच्या अकाउंटला पैसे जातात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक विनंती आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला 17वा हप्ता जरी आता भेटला नसेल या 4-5 दिवसामध्ये तरी 18वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाहीये. एक ही महत्वाची तुम्हाला मी गोष्ट सांगितलेली आहे. काही अडचणी असतील बघा सगळ्यांचे तेच प्रश्न आहे, सर मला पण नाही आले, पुण्यामध्ये आले नाही सर नोव्हेंबरचा हप्ता, ई केवायसी केली पण अजून पैसे आले नाही, पैसे अजूनही आले नाही सोलापूरला, ई केवायसी केली. म्हणजे सगळ्या ठिकाणी तेच प्रश्न विचारायला लागलेत की सर आमचे हप्ते का बंद झालेत. लाडक्यांनो, एक सोप्या भाषेत एक सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल की आता 17वा हप्ता वितरण चालू आहे, विश्वास ठेवू नका. डायरेक्ट तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगत आहे की 17व्या हप्त्याचं वाटप आता संपलेलं आहे. इथे सांगतो लाडक्यांनो, जर तुम्हाला विश्वास बसत असेल तर लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा कोणी जर म्हणत असेल की अजून हप्ता वाटप सुरू झालंय, अजून हप्ता भेटणार आहे, असं सरकार करणार, काही होणार नाही. लाडक्यांनो, मधल्या डायरेक्ट तुम्हाला गोष्टी सांगायलोय, हप्ते आता तुम्हाला येणं आता बंद झालं. म्हणजे 17व्या हप्त्याचं वितरण आता थोडं थांबलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट झालं तर पुढच्याच हप्त्यामध्ये वितरण होईल. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर तुम्ही पुढच्या पात्रतेमध्ये बसत असाल 100% पुढच्या हप्ते भेटतील. काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.